आषाढी वारीसाठी पंढरपूर शहर आणि परिसरामध्ये तब्बल 10 दिवस मांस विक्रीला बंदी घालण्यात आली आहे। आषाढी एकादशीच्या आधी 7 दिवस आणि नंतर 3 दिवस असे 10 दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा मोठा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाची पंढरपूरच्या वारीमध्ये मांस विक्री बंद ठेवण्याची मागणी पूर्ण होते। या बंदीचे आदेश प्रशासनामार्फत पारित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। अनेक दिंडे मालकांनी अनेक पालखी चालकांनी नाराजी व्यक्त केलेली होती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हे दुकानं जे आहेत ते वारीच्या कालखंडामध्ये बंद राहणं अपेक्षित आहे। त्या दृष्टीने माननीय कलेक्टर महोदयांनी निर्णय घेतलेला आहे की वारीच्या आषाढीच्या अगोदर 7 दिवस आणि आषाढी नंतर 3 दिवस हे दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। त्यावेळी कुठलंही नॉनव्हेजचं दुकान उघडं राहणार नाही आणि ती व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला। तर आपण पाहतोय पंढरपूरच्या वारीतला रिंगण सोहळा हा भक्ती, परंपरा आणि एकात्मतेचा संगम आहे। तो वारकऱ्यांसाठी एक जिव्हाळ्याचा, पवित्र आणि अविस्मरणीय अनुभव असतो। मात्र पंढरपुरात एक अनोखा रिंगण सोहळा पार पडलाय। हा रिंगण सोहळा होता तो सायकल स्वारांचा। वारकरी शिस्तीप्रमाणे 4000 सायकल स्वार यांनी हरिनामाचा जयघोष करत रिंगण सोहळा पार पाडला। याच सायकल रिंगण सोहळ्याची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे, एकच ध्यास आणि एकच आज घेऊन वारकरी हे पंढरीच्या दिशेने चालतायत। पण वारीचा सर्वात अवघड टप्पा आज पार होणार आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाट पार करणार आहे। सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी आसुसलेले लाखो वैष्णव हरिनामाचा जयघोष करत, गजर करत दिवे घाट ओलांडतील। पाऊस पाणी पिऊन हिरवाईनं नटलेला नयनरम्य दिवेघाट चढण्यासाठी मात्र खूप कठीण असतो। नागमोडी वाटांची वळणं थकायला लावतात, पण माऊलीच्या साथीनं आणि हरिनामाच्या जयघोषात हा अवघड टप्पाही वारकरी सहज पार करताना पाहायला मिळतात। माऊली माऊलीचा जयघोष, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष। तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी काळभोर या ठिकाणी मुक्कामी पोहोचणार आहे। देहूहून प्रस्थान झाल्यानंतर पालखी 2 दिवस पुण्यामध्ये मुक्कामी होती, आपण पाहिलं होतं। आणि पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये असतो। मोठ्या संख्येने पुणेकर संत तुकाराम महाराज पादुका दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात। राम कृष्ण जय जय राम। संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं विधिवत पूजन आणि आरती होऊन पुढील मार्गाच्या दिशेने ती प्रस्थान होणार आहे। तर गजानन महाराजांच्या पालखीचा पुढचा मुक्काम हा बोरी सावर गावामध्ये असणार आहे। गण गण गणात बोते ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने परिसर दणाणून निघाला। संत गजानन महाराजांची पालखी हे शिस्तीचं आणि शांततेचं दर्शन घडवतं। यावर्षी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने डोंगर रांगा हिरवळीचा शालू पांघरलेला आहे आणि यातच आता भगव्या पथकाकडून घाट सर करताना वारकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो हिरवाईने नटलेला हा निसर्ग आणि त्यामध्ये शिस्तीने जात असलेले वारकरी पाहायला मिळतात। जय जय राम कृष्ण। संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये दाखल होणार आहे। टाळ, मृदुंग आणि विठुरायाचा जयघोष करत वारकरी दिंडीमध्ये सहभागी झालेत। ठिकठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं गेलंय। काल अहिल्यानगर शहराजवळील देहेरे या गावामध्ये पालखीचा मुक्काम होता आणि आज अहिल्यानगरमध्ये ही पालखी दाखल होणार आहे। आदिशक्ती संत मुक्ताईची पालखी बीड शहरामध्ये दाखल होणार आहे। स्त्री संतांचे
प्रतिनिधित्व करणारी आणि सर्वात दूरवरून पंढरपूरला येणारी पालखी म्हणून मुक्ताईच्या पालखीची ओळख आहे. तर मुक्ताईच्या पालखीमध्ये मोठ्या संख्येने महिला भाविक देखील सहभागी झाल्या. विशेष पुढील 2 दिवस पालखीचा मुक्काम हा बीड जिल्ह्यातच असणार आहे आणि त्यानंतर पालखी पंढरीकडे रवाना होणार आहे. आदिशक्ती मुक्ताई बीड शहरामध्ये दाखल होणार असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये स्वागताची तयारी करण्यात आली. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. एकच ध्यास आणि एकच आज घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालतायत. पण वारीचा सर्वात अवघड टप्पा आज पार होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाट आज पार करणार. झाली बातमी डबल झाली. तर आपण पाहू शकतो वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. एकच ध्यास आणि एकच आज घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालतायत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात अवघड टप्पा आज ते पार करणार आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाट पार करणार आहे. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून दिवे घाटामध्ये काहीच वेळामध्ये हे वारकरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आसुसलेले लाखो वैष्णव हरिनामाचा जयघोष करत दिवे घाट अतिशय सहजरित्या ओलांडणार. तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे. अक्षय, आपण पाहतोय वैष्णव हरिनामाचा जयघोष करतायत आणि अतिशय उत्साहामध्ये हा घाट ओलांडण्यासाठी ते सज्ज झालेत. आता सध्याला त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, कसं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे? दिवे घाट हा खरं तर माऊलींच्या पालखीचा अवघड टप्पा मानला जातो आणि तोच सर करण्यापूर्वी पालखी जी आहे ती वडकी इथल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा जो आहे त्या ठिकाणी या मंदिर आहे त्या ठिकाणी थांबत असते. काहीसा विसावा जो आहे या पालखीकडनं घेतला जातो आणि त्यानंतरच पालखी जी आहे हा अवघड असा घाट जो आहे दिवे घाट सर करण्यासाठी पुढे निघते. आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि जो विसावा जे ठिकाण आहे त्या देखील अनेक नागरिक जे आहेत भाविक जे आहेत ते यासाठी दर्शनास करण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी करते. तिथे माऊलींच्या पालखीचा विसावा करण्यासाठी आपण जर पाहिलं तर हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी विसावा स्थळ जे आहे ते आकर्षक फुलांनी या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे. मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे. अतिशय भक्तिमय असं वातावरण हे संपूर्ण या परिसरात आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच दिवे घाट हा अवघड टप्पा मानला जातो आणि तत्पूर्वी हा दिवे घाट सर करण्यासाठी जे खरं तर आव्हान वारकऱ्यांपुढे असतं त्याचा विसावा वारकऱ्यांना मिळावा, काहीशी विश्रांती या सगळ्या वारकऱ्यांना मिळावी म्हणून हे खरं तर विसावा स्थळ आहे आणि याच ठिकाणी भाविकांना देखील दर्शन मिळावं यासाठी ही सोय जी आहे ती देखील या ठिकाणी केलेली आहे. आणि इथूनच एकदा विश्रांती घेतली की पालखी जो आहे सगळा सोहळा जो आहे तो वैष्णवांचा मेळा घेऊन पालखी जी आहे ती या ठिकाणी वरती सर होणार आहे. आपल्यासोबत पोलीस उपायुक्त खरं तर राजकुमार शिंदे आहेत. सर, कसा बंदोबस्त आहे, कधी पालखी परत आता इथे येईल आणि त्यानंतर पुढचं नियोजन? आपण पाहताय सर्व वारकऱ्यांमध्ये पुणेकरांमध्ये उत्साह ओसंडून वाहतोय आणि वरून देवानेही आपल्याला सहकार्य केलेले. आपला निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे सगळ्या वारकऱ्यांचा. अगदी आम्ही चोख नियोजन ठेवलेले. होमगार्ड्स असतील, आमचे पोलीस अधिकारी, अंमलदार, व्हॉलेंटियर्स, आमचे गावकरी सगळ्यांच्या मदतीनं अगदी वेळेच्या पूर्वी आम्ही वडकी नाला या विसावा ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की वेळेच्या पूर्वी आम्ही दिवे घाट यशस्वीपणे पार पाडून पुढे जाऊ. निश्चितपणे मंदिराचे या ठिकाणी विश्वस्त जे आहे. धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण पाहतोय आषाढी वारीसाठी संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं उद्या सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि त्याआधी सोपान काका महाराजांच्या पालखीचे अश्व जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेले होते. यावेळी भंडारा उधळून त्यांचं स्वागत करण्यात आलंय. तर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशी हार अर्पण करण्यात आला. यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशी हार अर्पण केला.
देवाला अर्पण केलेला सोन्याचा तुळशीहार 232 ग्रॅम वजनाचा असून त्याची अंदाजे किंमत ही 17,68,000 इतकी आहे. मंदिर समितीकडून भाविकाचा सत्कार देखील करण्यात आला. आणि आता वळूयात राजकीय बातम्यांकडे. ठाकरे सेना मनसे युती होण्याआधीच वादंग सुरू झाल्याचं आपण पाहतोय. तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा, संजय राऊतांवर अशी घणाघाती टीका केली आहे संदीप देशपांडे यांनी. तर राजकारणामध्ये कुठेही उतावळेपणा चालत नाही असं म्हणत राऊतांनी देशपांडे यांना पलटवार दिला. गल्लीवरनं दिल्लीपर्यंत प्रश्न विचारांनी आम्हाला सल्ले देऊ नये की आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे आणि काय विचारायचे. ताटातले जे चमचे असतात ना, त्यांनी चमच्याचंच काम करावं. त्यांनी बाहेरून घास भरवण्याचा प्रयत्न आम्हाला करू नये. असं आहे की आत्तापर्यंत शिवसेनेकडनं मनसेची युती करायची असं एकदाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत. हे मी स्पष्ट करतो. त्यामुळे कोणी काही त्याच्यावर बोलण्याचा विषयच येत नाही. जे चमचे आहेत आजूबाजूचे तेच रोज ढिंडोरा पिटवतात सकारात्मक असल्याचा. पक्षप्रमुखांची इच्छा आहे की नाही हे आम्हाला अजून समजलेलं नाही. त्यामुळे त्यावर बोलायचा विषयच येत नाही. मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील. हे दोन भाऊच निर्णय घेतील. आज जे बोलतायत ते राजकारणामध्ये फार उशिरा आलेले. ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्ष पाहतो जवळून आणि ओळखतो, म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही. हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही. त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही. म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे. कोण काही म्हणेल याला गबाळा आणि त्याला अर्थ नाही. ठाकरे सेनेच्या बॅनरवरून आशिष शेलारांनी टोला लगावलाय. ज्यांना झोपे स्वप्न बघायची आहेत त्यांना बघू द्या. स्वप्न बघण्यावर आम्ही अजून टॅक्स लावलेला नाही असं आशिष शेलारांनी म्हटलंय. दादर शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांकडून एक बॅनर लावण्यात आलाय. पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचा हा बॅनर आहे. हा बॅनर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक थांबून हा बॅनर पाहताना पाहायला मिळतात. स्वप्नांवर आम्ही अजूनही जीएसटी लावलेलं नाही. त्यामुळे ज्यांना स्वप्न बघायचे आहेत त्यांना राहू द्या. स्वप्न झोपेत बघणारी लोक आहेत त्यांना आम्ही जीएसटी माफ करू. नक्की स्वप्न बघा. इराण संघर्षामध्ये अमेरिकेनं उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांवर बॉम्ब हल्ला केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या 3 ठिकाणांच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले केले आहेत. इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर करण्यात आला. तर आपण पाहतोय अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या 3 अणु प्रकल्पांवर शक्तिशाली बंकर बस्टर बॉम्ब टाकलेले आहेत आणि या बॉम्बला GBU-57 सुद्धा म्हटलं जातं. GBU-57 हा 20 फूट लांब 13,600 किलो वजनाचा बॉम्ब आहे. हा बॉम्ब फक्त B-2 बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतो. इस्रायल किंवा अमेरिकेच्या कुठल्याही मित्र देशांकडे इतकं शक्तिशाली विमान आणि GBU-57 हा बॉम्ब देखील नाहीये. हा बॉम्ब फक्त B-2 बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतो. इराणचे फोर्डो आणि नतांज हे असे 2 आण्विक तळ आहेत जे भूगर्भामध्ये जमिनीखाली उभारण्यात आले. तर मिसाईल किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या साध्या बॉम्बने हे तळ नष्ट होऊ शकत नाहीये. त्यासाठी GBU-57 सारख्याच बॉम्बची आवश्यकता असते. 13,600 किलो वजनाचा हा एक बॉम्ब आहे. इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर करण्यात आलाय. काय आहेत B-2 स्टील्थ बॉम्बरची वैशिष्ट्ये आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अण्वस्त्र किंवा संवेदनशील भागात हल्ल्यासाठी वापर केला जातो. रडारला चकमा देण्याची क्षमता आहे.
1010 किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्यास सक्षम आहे. 11,000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. पारंपरिक आणि अणुबॉम्बसह मारा करण्याची देखील क्षमता आहे. तर अमेरिकेनं इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ले केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. इराणने युद्ध थांबवलं नाही तर यापेक्षा तीव्र हल्ले करू असा इशाराही त्यांनी दिलाय. जे कुणाला शक्य नाही ते अमेरिकेच्या सैन्यानं करून दाखवलंय असंही ट्रम्प म्हणाले. तर आपण पाहतोय अमेरिकेने इराणवरती हल्ला केलेला आहे आणि त्यानंतर ट्रम्प यांनी स्वतः याची पुष्टी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ले केल्याची माहिती स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्याचं आपण पाहिलं. इराणने युद्ध थांबवलं नाही तर यापेक्षा तीव्र हल्ले करू असा इशारा देखील ट्रम्प यांनी इराणला दिलाय. जे कुणाला शक्य नाही ते अमेरिकेच्या सैन्यानं करून दाखवलंय असं देखील ट्रम्प म्हणाले. आता यावर इराण नेमकं काय उत्तर देत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर इस्रायल आणि इराण युद्धासोबतच आता अमेरिका आणि इराण युद्ध पेटण्याची देखील शक्यता आहे. Precision strikes on the 3 key nuclear facilities in the Iranian regime, Fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. I want to thank and congratulate Prime Minister Bibi Netanyahu. We worked as a team like perhaps no team has ever worked before. And we've gone a long way to erasing this horrible threat to Israel. I want to thank the Israeli military for the wonderful job they've done. With all of that being said, this cannot continue. There will be either peace or there will be tragedy for Iran far greater than we have witnessed over the last 8 days. Remember, there are many targets left. Tonight's was the most difficult of them all, by far. तर हवाई हल्ल्यानंतर इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून अमेरिकेला इशारा दिला. युद्ध तुम्ही सुरू केलं, शेवट आम्ही करू अशी धमकी इराणनं दिली आहे. अमेरिकेनं नागरिक आणि सैनिक आमचे लक्ष आहेत असं इराणनं म्हटलंय. इराण अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं देखील समजतंय. त्यामुळे आता मध्य पूर्वेमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. तर अमेरिकेने त्यांच्या सर्व एअरबेसवर हाय अलर्ट जारी केलाय. अमेरिकेने B-2 बॉम्बर्स वापरून इराणच्या 3 अणुस्थळांवर हवाई हल्ला केलाय. त्यानंतर इराणने अमेरिकेला बदल्याची धमकी देखील दिल्याचं आपण पाहिलंय. आणि याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या पश्चिम आशियातील सर्व लष्करी तळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवरील हल्ले तीव्र केलेत. इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. तर तेल अवीव सारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकांना सतत अलर्ट पाठवून सुरक्षित ठिकाणी आश्रय देण्यास सांगितलं जात आहे. आणि स्फोटांचे आवाज देखील या ठिकाणी ऐकू येत आहेत. इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये स्फोट होत आहेत. इराणने तेल अवीवच्या बेन गुरियन या विमानतळासह अनेक ठिकाणी स्फोट घडवल्याचा दावा केला. या हल्ल्यांमध्ये किमान 11 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. इराणवरील हल्ल्यावेळी ट्रम्प वॉर रूम मध्ये बसून होते. अमेरिकेचा इराणच्या 3 अणुस्थळांवर बॉम्ब हल्ला आपण पाहिला. इराणवरील संपूर्ण कारवाईवर ट्रम्प यांनी बारकाईने लक्ष ठेवलंय. इराणवरील हल्ल्याची ट्रम्प यांनी माहिती दिली आहे. तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी. इराणवरील हल्ल्यावेळी ट्रम्प हे स्वतः वॉर रूम मध्ये बसलेले होते. अमेरिकेचा इराणच्या 3 अणुस्थळांवर बॉम्ब हल्ला झालेला आहे आणि या प्रत्येक हल्ल्याची दक्षता त्यांनी अतिशय व्यवस्थित घेतली आहे. त्याविषयी त्यांनी पाहणी केली आहे. तर इराणवरील संपूर्ण कारवाईवर ट्रम्प यांचं स्वतः लक्ष असल्याचं पाहायला मिळतं.
तर इराण इस्रायल युद्धासंदर्भात मोठी बातमी समोर येते आहे. अमेरिकेच्या अणुऊर्जा केंद्रांवरील हल्ल्यांमुळे इराणच्या अणुशक्ती बनवण्याच्या स्वप्नाला मोठा धक्का बसलाय. अमेरिकेने इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांना लक्ष्य केलंय. फोर्डो, नतांज आणि इस्फहान अणुऊर्जा केंद्रांवर बॉम्ब हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये 3ही आण्विक तळं ही उद्ध्वस्त झाली आहेत. इराणला अणुशक्ती बनण्यासाठी ही 3ही केंद्र खूप महत्त्वाची होती. इराणसाठी ही 3ही केंद्र किती महत्त्वाची होती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर आपण पाहतोय फोर्डो अणुऊर्जा केंद्र इराणच्या सर्वात सुरक्षित अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक आहे. 2006 ते 2009 दरम्यान गुप्तपणे ते उभारलं गेलं. हवाई आणि रॉकेट हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी त्याला डिझाईन करण्यात आलं. तेहरानपासून 160 किलोमीटर अंतरावर हे फोर्डो अणुऊर्जा केंद्र आहे. तर डोंगराखाली सुमारे 300 फूट खोल फोर्डो अणुऊर्जा केंद्र आहे. तर दर 3 महिन्यात अंदाजे 166 किलो 60% शुद्ध युरेनियम उत्पादनाची क्षमता या केंद्राची आहे. 4 अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता देखील या केंद्राची आहे. तर इस्फहान हे इराणमधील सर्वात मोठं अणुसंशोधन केंद्र आहे. इस्फहान 1960 ते 90 च्या दशकामध्ये चीनच्या मदतीने उभारलं गेलं होतं. तर अणुवीज प्रकल्पांसाठी इंधन तयार करण्याचं काम इस्फहानमध्ये केलं जातं. इस्फहान संशोधन रिएक्टरसाठी इंधन निर्मिती करतं. तर इस्फहान हे अणुकेंद्र 3000 शास्त्रज्ञ काम करत असल्याची माहिती समोर येते. तर नतांज अणुकेंद्राविषयी बोलायचं म्हटलं तर इराणचं सर्वात महत्त्वाचं युरेनियम समृद्धीकरण केंद्र म्हणून ते ओळखलं जातं. जमिनीखाली सुमारे 8 मीटर खोल आहे. आणि काही दिवसांपूर्वीच इस्रायलनं त्याच्यावर हल्ला केला होता. तर नतांज अणुऊर्जा केंद्र हे इराणच्या आण्विक कार्यक्रमावर परिणाम होणारं केंद्र आहे. तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने सर्वात मोठा दावा केलाय. कुठेही रेडिएशन नाही आणि हल्ल्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही असा दावा इराणनं केलाय. इराणच्या 3 आण्विक स्थळांवर अमेरिकेनं हल्ला केलाय. त्यामुळे या ठिकाणी रेडिएशन पसरण्याची भीती व्यक्त केली जाते. तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची अपडेट. तर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला होता. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने सर्वात मोठा दावा केलेला आहे. खरं तर अमेरिकेनं केलेल्या दाव्याचा इराणनं नकार दिलेला आहे आणि हा दावा खोडून काढलाय. कुठेही रेडिएशन नाही आणि हल्ल्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही असा दावा इराणनं केला. इराणच्या 3 आण्विक स्थळांवर अमेरिकेनं हल्ला केला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इराणचं नुकसान झाल्याचं देखील ट्रम्प यांनी म्हटलं होतं. तर मोसादने इराण विरोधात खतरनाक प्लॅन बनवलाय. आता इराणचे टॉप कमांडर नाही तर थेट इराणचं कंबरड मोडण्यासाठी ऑपरेशन नार्निया सुरू केलंय. इस्रायलचे ऑपरेशन नार्निया नेमकं काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. इराणचे हल्ले, इस्रायलचा संताप. इराणी अणुशास्त्रज्ञ मोसादच्या निशाण्यावर. शास्त्रज्ञांविरोधात मोसादचं ऑपरेशन नार्निया. मोसाद जगातली सगळ्यात खतरनाक गुप्तहेर संघटना. या संघटनेच्या गुप्त माहितीच्या आधारे इस्रायलनं इराणच्या टॉप कमांडरचा खात्मा केलाय. मात्र त्यापूर्वीच मोसादनं हिटलिस्ट बनवून अणुशास्त्रज्ञांचा गेम फिनिश करण्यासाठी ऑपरेशन नार्निया राबवलंय. मात्र हे ऑपरेशन कसं राबवलं पाहूया. ऑपरेशन रायझिंग लायन आधी मोसादनं ऑपरेशन नार्निया राबवलं. अणुशास्त्रज्ञांचं 4 स्तरात वर्गीकरण करण्यात आलं. लष्कराशी संबंधित शास्त्रज्ञ टॉप टार्गेटवर होते. शास्त्रज्ञांची माहिती गोळा करून सैन्याला कमांड देण्यात आली. लक्ष्यभेदी हल्ले आणि शास्त्रज्ञांची झोपेतच हत्या करण्यात आली. याच ऑपरेशन नार्नियाच्या माध्यमातून फेरेउद्दीन अब्बासी, मोहम्मद महदी, अकबर मतलाली,
सईद बेराजी, आमिर हसन यांच्यासह 9 अणुशास्त्रज्ञांचा खात्मा करण्यात आला. मोसादच्या या ऑपरेशन नंतरच इस्रायलनं थेट ऑपरेशन रायझिंग लायन राबवून इराणच्या अणु केंद्रांवर हल्ले करत युद्धाला तोंड फोडलं. मात्र आता इराणनंही मिसाईल हल्ले करून इस्रायलला पळता भुईत उडी केली आहे. त्यामुळे मोसादनं ऑपरेशन नार्निया पार्ट 2 अंतर्गत तब्बल 10,000 मोसादचे कमांडो इराणमध्ये घुसवण्याची योजना आखली आहे. त्यामुळं आकाशासोबतच इराणला अंतर्गत संपवण्यासाठी शॉलडॅकची टोळी उतरल्यास फक्त अणुशास्त्रज्ञच नाहीत तर इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनींनाही धोका आहे. त्यामुळं मोसादनं अचूक राबवलेलं ऑपरेशन नार्निया सगळ्याच अणुशास्त्रज्ञांना संपवण्यात यशस्वी होणार का याची चर्चा रंगली आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.